कारण हा टॉपिक 100% अवघड आहे. विद्यार्थ्यांचे आज 100 पैकी 2-3 प्रश्न चुकल्यानंतर किंवा एखाद्या 2 प्रश्नांमुळे पण त्यांचं सिलेक्शन हे होत नाही. अशा बरेचसे उदाहरणं आहेत आणि आजकाल मेरिट दरवर्षी हाय होत चाललेले आहे. त्यामुळे एक एक प्रश्न विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. नवोदय विद्यालय 13 डिसेंबरच्या परीक्षेसाठी जोरदार तयारी सर्वांची चालू आहे. पण तरी सुद्धा एक 2-3 प्रश्न विद्यार्थ्यांचे फोल्डिंग आणि अनफोल्डिंग म्हणजे घडी घालणे आणि घडी उलगडणे या प्रश्नामध्ये अजूनही मार्क जात आहेत. त्यासाठी आपण एक महत्वाची ट्रिक बघणार आहोत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवत असताना कोणकोणत्या संकल्पना याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. जसं की हा प्रश्न आहे, 1 बाय 1 आपण प्रश्न बघूया. तर जसं या फोल्डिंग आणि अनफोल्डिंग करत असताना जर आपण बघितलं, बरेचसे विद्यार्थी बघूनच सांगतात की सर याचं उत्तर ए आहे. पण तशापेक्षा आपण याच्यामध्ये मिरर इमेज म्हणजे आरशाची प्रतिमा याचा पण इथं उपयोग कसा करू शकतो हे आपण बघूया. पहिली गोष्ट आपल्याला पहिल्यांदा पाहिजे की घडी कशी घातलेली. अशा या कागदाची घडी या ठिकाणी जे डॉट दिले त्याच्यावरून घडी खाली घातलेली आहे. यावरून ह्या जे बाण आहे त्याच्यावरून दिसते की इकडे घडी घातलेली आहे, त्याच्यावरून दिसते की तेव्हा गोल केलेला आहे. तो सिंपली एक नियम पाळायचा सर्वांनी. ज्या ठिकाणी घडी घातलेली आहे त्या ठिकाणी आरसा बसवलेला आहे असं आपण मानायचंय. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी घडी घातलेली आहे, या ठिकाणी घडी घातली म्हणजे या ठिकाणी एक आरसा आहे आणि मग इकडे जर आरसा असेल तर ह्या आरशाची प्रतिमा म्हणजे इकडची जी काही गोल केलेली आहे ह्याची प्रतिमा या साईडला येणार. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सवय लागलेली आहे की आपण मिरर इमेज मध्ये असं दिलेलं असतं आणि समजा इथे समजा आपल्याला पी दिलेलं आहे तर पी ची प्रतिमा आपण अशा पद्धतीने काढतो. तर त्याच पद्धतीने आपल्याला ज्या ठिकाणी घडी घातलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रतिमा तयार करून बघूया. आता अशी इथं गोल केलेला तर ह्याची प्रतिमा इकडं अशी होणार. तर या ठिकाणी पण घडी घातलेली, या ठिकाणी आरसा होणार. तर अशा पद्धतीने अशा प्रकारे इझी इमेज तयार होते आपली जी प्रश्न क्रमांक 3 मध्ये. आता हे झालं सिंपल उदाहरण होतं. थोडंसं वेगळं उदाहरणाकडे जाऊया ज्याच्यामध्ये घडी आता अशा प्रकारे घातलेली आहे नाही का, इकडून इकडं आणि एक स्क्वेअर घडी आपल्याला दिसत आहे, वरून खाली एक घडी आलेली. तर त्याप्रमाणे घडी लास्टची घडी कुठली हे पाहिजे. म्हणजे आपल्यापाशी प्रतिमा ही आहे सध्या झेड, पण त्याच्या अगोदर वाय मध्ये घडी वरून खाली घातलेली आहे म्हणजे हे घडीच्या ठिकाणी या ठिकाणी आरसा सपोज करा. त्या पद्धतीने इकडचे जे काही स्क्वेअर आपण ह्याच्यामध्ये कट केलेले आहेत, होल पाडलेले आहेत, पंचिंग केलेले आहे, तर ते स्क्वेअर वरती आरशाच्या प्रतिमामध्ये कुठे दिसतात हे जर आपण पाहिलं तर ह्याची प्रतिमा कुठे होईल, इथं तयार होईल. याची कुठं होणार, या साईडला होणार. ठीक आहे. तो अशा पद्धतीने ही फिगर तयार झालेली आहे. आता दुसरी घडी कुठली असली वरून खाली आल्यानंतर घडी इकडून इकडे गेलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी रेष आहे ही रेष ही आरशाची प्रतिमा त्या पद्धतीने इथे एक होणार, ह्याची आरशाची प्रतिमा इकडे होणार, ह्यांची आरशाची प्रतिमा इकडे होणार, ह्याची इकडे होणार. म्हणजे ज्या ठिकाणी लास्ट शेवटची घडी कोणती पडली त्याला आपण आरशामधील प्रतिमा त्या ठिकाणी तयार करत गेलं तर सिस्टमॅटिक नुसार आपल्याला ही प्रतिमा तयार होऊन त्याचा ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. पण असं ह्याच्यापेक्षा पण अजून महत्वाचा एक प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये हे ट्रायंगल सारखी जरी घडी घातली का नाही इथं कन्फ्युजन होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स हे जी सिंपल घडी होती पाठीमागची घडी कोणत्या प्रकारची, घडीचे वेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये ही जी ट्रायंग्युलर घडी घातलेली आहे, त्रिकोण तयार केला जातो, याच्यामध्ये पण कन्फ्युजन होतो बऱ्याच जणांना. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न पुढे पण आहे. आता या प्रश्नामध्ये मधून घडी घातलेले, त्रिकोणी घडी असे पडलेले, त्यानंतर इकडून इकडे घडी घातलेले, त्यानंतर या ठिकाणी असं कट केलेले. तर आपल्याला दिसतंय की शेवटची घडी कुठली आहे तर ही आहे. ठीक आहे, ही आहे. आणि मग जर आपण हे जोडून घेतलं अशा पद्धतीने दर्शक तर आरशातील प्रतिमानुसार जसं याच्या इथं हे त्यांनी कट केलेलं आहे, पंच केलेलं आहे अशा प्रकारचं, तर हा शेप इथं पण पंच होणार. मग असं आता परत घडी तिकडे जाणार, मग त्या पद्धतीने आपण ह्याचे चारही करून टाका. त्या पद्धतीने याचा पण इथं कट होणार, याचा पण इथं कट होणार. आणि हा जर कट आपण बघितला, हा जर कट काढला तर दिसते आपल्याला फिगर नंबर 1 याच्यामध्ये उत्तर येऊ शकतं. म्हणजे आपल्याला फोल्डिंग आणि अनफोल्डिंग मध्ये आरशातील प्रतिमाची संकल्पना यूज करता येईल की शेवटची घडी ज्या ठिकाणी टाकलेली आहे त्या घडीला आपण आरसा समजून त्याच्या पलीकडे ती प्रतिमा तयार करू शकतो. असं सिस्टमॅटिक पद्धतीने आपण करू शकतो. एक उदाहरण आपण पुढे बघूया. आता याच्यामध्ये ही पण एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये एक पट्टीमध्ये घडी घातलेली एवढी वरून, परत इकडून इकडे घातलेली. ओके. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस इकडून इकडे घडी घातलेली त्यानंतर त्यांनी इथं पंच दिलेली. आता शेवटची घडी कोणती, ही सरळ घडी. या ठिकाणी आरसा या जर आपण सपोज केली या ठिकाणी, तर इथं काय आलं ते आलं. त्यानंतर ना वरची घडी या लाईनला घडी आहे, म्हणजे इथं आरसा असं सपोज केलं तर ह्याची प्रतिमा वरती येणार. त्या पद्धतीने इथे एक आणि इथे एक आलेले. तो अशा पद्धतीचं फिगर इमेज ऑप्शन क्रमांक 3 येत आहे. तो म्हणजे मिरर इमेजची संकल्पना आपण फोल्डिंग आणि फोल्डिंग मध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने लावून, ठीक आहे, म्हणजे पाठीमागची घडी कोणती पडलेली त्या घडीला आपण मिरर इमेज सोडवू शकतो. याच्यामधलं अजून एक महत्वाचं उदाहरण पाहूया. हे पण ट्रायंग्युलर, हे पण महत्वाचं, इथं कन्फ्युजन ह्याला पण राहत. तर याच्यामध्ये पण ट्रायंग्युलर घडी मारलेले, तिकडे मारलेले, तिकडून इकडे मारलेले.
आणि त्याच्या पद्धतीने कसं आता हे 4 शब्द प्रतिमा इकडे तयार करायचे, काय होणार, हे इकडे कम्प्लीट होणार, ठीक आहे, हे इकडनं इकडे कम्प्लीट होणार, ठीक आहे, हे तर झालेलं आहे. आता याची प्रतिमा इकडे ज्यावेळेस येणार त्यावेळेस सेम पद्धतीने इथं जे काय आहे ते पूर्ण सर्कल कम्प्लीट होणार आहे. सर्कल कम्प्लीट झाल्यानंतर जसं आता या ठिकाणी हे झालेलं आहे तसं सेम या साईडला पण होणार आहे. येतं या साईडला होणार आहे, येतं या साईडला होणार आहे, या साईडचं परत या साईडला होणार आहे. तो या पद्धतीने ऑप्शन नंबर 3 हे असं येत आहे. म्हणजे आरशातील प्रतिमाचे आपण याच्यामध्ये सांगड घालत आहोत. पुढचा प्रश्न हा एक बघूया. याच्यामध्ये आपल्याला घडी घातलेली आहे पहिल्यांदा अशा पद्धतीने इथून, त्यानंतर इथून, त्यानंतर इथून. आता बघा घडी शेवटची घडी इथं त्यांनी पंच मारलाय गोल, ठीक आहे, पंचिंग केलेले गोल गोल मारलेला. मग त्याची शेवटची घडी कुठली, ही रेष आहे, ठीक आहे, ह्या रेषेला प्रतिमा कुठली तयार होणार इकडं, ही या रेषेची. आता लक्षात ही मधून घडी, मधून घडी मारल्यानंतर ह्याची प्रतिमा कुठे येणार, इथं आणि इथं. अशा पद्धतीने डायरेक्टली आपण बघू शकतो. इकडे 2 झाले, इकडे पण 2च येणार. त्या पद्धतीने प्रश्न ऑप्शन नंबर 2 हा प्रश्न फार आयएमपी आहे. बहुतांशी मुलं या प्रश्नाला चुकू शकतात. खूप जण चुकलेले. तुम्ही आता घरी सोडवताना जर असे पेपर तुमच्याकडे आले असतील सोडवताना हा प्रश्न खूप आयएमपी. लक्षात या प्रश्नामध्ये काय होते, घडी मारलेली आहे ती खाली, त्यानंतर अशी मारल्यानंतर इकडून इकडे मारली. आता लक्षात आरशाची प्रतिमा इथे कशी अप्लाय करू, शेवटची घडी कुठली, ही आहे, ठीक आहे, या घडीला आपण आरसा समजूया. या ठिकाणी कुठे बघा हे एक पंच आहे, गोल सर्कलचा गोल पंच केलेला आहे. आता मला सांगा इकडे पण आपण एक ट्रायंगल तयार करू. जसं हे ट्रायंगल आहे तसं तिकडे ट्रायंगल मध्ये सेम टाईप आरशामध्ये प्रतिमा तयार होणार. जसं की इथं 2 आहेत तसं इथं 2 होणार, इथे 1 आहे, इथे 1 होणार. आणि प्रत्येक ट्रायंगल मध्ये या पद्धतीचा पॅटर्न हा दादा तयार होणार आहे. मग हा जर आपण पॅटर्न पाहिला, ठीक आहे, त्याच्यानुसार ऑप्शन नंबर बी येते. बऱ्याच जणांना हा मधला काय होतो लक्षात येत नाही. नुसतं लक्षात फोल्डिंग आणि फोल्डिंग हे नुसतं पाहून सोडवायचा विषय नाहीये. बऱ्याच मुलांचा मग एखादी आकृती असते जी अवघड राहते, अशा पद्धती चुकू शकते. आणि तिथं कागद पण लिहू शकत नाही आपण कागद कटिंग करून बघू शकत नाही एक्झाम मध्ये. तो मग या प्रकारे आपल्याला गेस करता यासाठी तुम्ही पेन्सिलचा वापर करा. क्वेश्चन पेपरवर पण आपण असं डार्क लिहू शकत नाही, तुम्हाला ते अलाउ करणार नाही शिक्षक. पण तरी पण आपण पेन्सिलचा यूज करू शकता, जेणेकरून आपण एक अंदाज लावू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला क्लिअर समजू शकते मिरर इमेज नुसार संकल्पना मिक्स करू. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये घडी दिसते आपल्याला हाफ स्क्वेअरचे हाफ केलेले आहे, नंतर वरून खाली गेलेले. त्या पद्धतीने लक्ष द्या, शेवटची घडी ही आहे, ह्याला आपण आरसा समजलं. त्याच्या आरशामधील प्रतिमा वरती कशी तयार होणार, ह्याची प्रतिमा इथं होणार, याची प्रतिमा इथं होणार. म्हणजे हा झालेला प्रश्न या टाईप मध्ये तिकडे सेम होणार. हा ऑप्शन क्रमांक 4 येत आहे. त्यानंतर ना आता हा एक प्रश्न, त्याच्यामध्ये बघा वरून खाली घडी घातलेली. आता बघा या ठिकाणी 2 घड्या घातलेल्या, हा पण प्रश्न वेगळा. याच्यामध्ये दिसते आपल्याला की वरून खाली एक घडी घातलेली, इकडून एक घडी घातलेली, ओके. तर त्यानुसार जर आपण बघितलं, पहिल्यांदा ही जी घडी घातलेली ह्याची आपण एक रेषा अशी मारून घेतलेली, ठीक आहे. त्यानंतर दिसते आपल्याला की घडी इकडून घातलेली, ठीक आहे. आता मला सांगा शेवटची घडी काय होती, इकडनं होती. इथे पण एक आरसा समजू आणि इथे पण एक आरसा समजू. जर समजलं आपण असं तर असं घ्या, इथं जसं आहे तसंच ह्याचं इथे एक येणार आहे, इथं जसं आहे तसं इथं तिथे येणार आहे. आणि सेम पॅटर्न तिकडं पण होणार आहे. असं घ्या, तो सेम पॅटर्न मध्ये त्या पट्टीचं पण होणार आहे, इकडं होणार आहे, इकडं होणार आहे, इकडं होणार आहे, इथं होणार. जर तसं आपण पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 4 या पद्धतीने याचा येत आहे. तो अशा पद्धतीने नवोदय विद्यालयामधलं फोल्डिंग आणि फोल्डिंग महत्वाची ट्रिक आपण पाहिलेली. याच्यावर सोडवण्यासाठी अधिक उदाहरणं आपले जे पीडीएफ आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 120 पेक्षा जास्त तुम्हाला सोडवायला प्रश्न सापडतील. तर आपल्या MSK क्लास ऍप मध्ये आपल्याला ह्या पीडीएफ पण ओपन राहतील, याच्यामध्ये फ्री मध्ये आपण हे पीडीएफ डाउनलोड करू शकता. MSK क्लास आपण डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये दिसते आपल्याला 6वी 9वीचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये 399 रुपये ही बॅच आहे. त्याला एक कोड आपण कुपन कोड पण दिलेले, ते टाकल्यानंतर तुम्हाला 200 रुपयामध्ये मिळून जाणार आहे. याच्यामध्ये लाईव्ह क्लास पण करता येते आणि सगळे आपले डेली लाईव्ह क्लासेसचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जे काही झालेलं सगळे चालू घडामोडी त्याच्यामध्ये सगळं काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या ज्या नवोदय विद्यालयाच्या टेस्ट आहेत आपल्याला लक्षात, तो सॅटर्डे फुल मार्क टेस्ट या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश दोन्हीच्या ठिकाणी अपलोड झालेले, हे सर्व या ठिकाणी ऍड झालेलं आहे. दिसते आपल्याला, तो जे पाहिजे ती टेस्ट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे, जी IMP राहणार आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा याचा प्रभाव राहणार आहे. बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी त्याच पद्धतीचे त्यामधून रिपीट होऊ शकतात. अशा पद्धतीच्या या प्रश्नपत्रिका ज्या आपण आपल्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी घेतल्या ते सर्व ऍक्सेस या ठिकाणी आपण दिलेला आहे. त्याचबरोबर झूम मधून एक पर्सनली पण आपला लाईव्ह क्लास डेलीचे चालू आहेत. जे मुलं आपली वर्ष 6 महिने 2 महिने झालं ती तयारी करत आहेत. आणि याचं जे कसं असतं हे आपल्याला युट्यूब वरती लाईव्ह क्लासमध्ये आपल्या सेक्शन मध्ये आपला क्लास पण पाहायला मिळते. आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आपल्याला फायदेशीर वाटतोय तर आपल्याला नक्की कमेंट करा आणि ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत शेअर करा, कारण हा
टॉपिक 100% अवघड आहे. विद्यार्थ्यांचे आज 100 पैकी 2-3 प्रश्न चुकल्यानंतर किंवा एखाद्या 2 प्रश्नांमुळे पण त्यांचं सिलेक्शन हे होत नाही. अशा बरेचसे उदाहरणं आहेत आणि आजकाल मेरिट दरवर्षी हाय होत चाललेले, त्यामुळे एक एक प्रश्न विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. फोल्डिंग आणि अनफोल्डिंग नंतर आपल्याला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे नक्की आपण कमेंट करा, त्याच्याबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ आणू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि 13 डिसेंबरच्या एक्झामसाठी सर्वांना खूप शुभेच्छा. आणि त्याच्याबद्दल आपल्याला अजून कोणत्या व्हिडिओ सिरीजची आवश्यकता आहे ते पण नक्की कमेंट करा.